नमस्कार फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर मग फ्रेंड्स, नव्याच किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंटसारखी एकदम ॲज इट इज तंदूर रोटी. ही रोटी आपण मैद्यापासून आणि अगदी कमी वेळात रेस्टॉरंटसारखी सेम टू सेम घरी बनवू शकतो. तर चला मग आज आपण पाहूया तंदुरी रोटी बनवण्यासाठी काय काय लागते. तर त्यासाठी आपण 1 कप मैदा घेऊया, 1 चम्मच मीठ घेऊयात, 1 चम्मच कुकिंग पावडर घेऊया, खाण्याचा सोडा आणि 1 चम्मच शुगर घेऊया, साखर आणि थोडंसं तेल लागेल आपल्याला. एवढे साहित्य आपण तंदूर रोटी बनवण्यासाठी घेऊयात. नंतर आपण एक बाउलमध्ये आपण घेतलेले मैद्याचे पीठ टाकून घेऊयात. नंतर आपण त्यामध्ये कुकिंग सोडा टाकूयात. नंतर आपण त्यामध्ये 1 चम्मच साखर टाकून घेऊयात बारीक केलेली. नंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि आपण घेतलेले 1 चम्मच ऑइल टाकून घेऊयात. आता आपण हे सर्व हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हे मिश्रण बराच वेळ मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून आपल्या रोट्या व्यवस्थित व सुंदर होतील. तुम्ही पाहू शकतात मी कशा पद्धतीने मिक्स करते. अगदी त्याला एकजीव व्यवस्थित करून घेणे. 3 ते 4 मिनिट त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणे. हे सर्व व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर व आपल्या पिठाची कन्सिस्टन्सी जवळपास नंतर आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून याची कणिक लावून घेऊयात. तुम्ही पाहू शकतात मी कशा पद्धतीने कणिक लावते. अगदी जाडसरही नाही, अगदी घट्टसरही नाही आणि अगदी पातळही नाही, मीडियम कणिक लावून घेणे. अशा पद्धतीने कणिकला 15 मिनिटं भिजत घालणे. तुम्ही पाहू शकतात किती स्मूथ आणि छान अशी आपली तंदूर रोटीची कणिक बनवून तयार आहे. 15 मिनिट आपण ह्याला असं झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊयात. 15 मिनिटाच्या नंतर आपण आता त्या कणिकला व्यवस्थित स्मूथ झाली का पाहून घेऊ. तर तुम्ही पाहू शकतात आपली कणिक सुंदर भिजून झालेली आहे. आता आपण त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊयात. आपल्याला ज्या आकाराची तंदूर रोटी बनवायची त्या आकाराचे छोटे छोटे तुकडे करून घेणे. व आता आपण त्यातील एक छोटासा भाग घेऊन त्याला व्यवस्थित हातावर स्मूथ करून त्याला गोल आकाराचं करून घेऊयात व बाकीच्याही सर्व कणिकला त्याच प्रकारे गोल करून ठेवूयात, जेणेकरून आपल्याला रोटी बनवता वेळेस सोपं जाईल व अगदी फास्ट आपल्या रोट्या बनतील. अशा प्रकारे सर्व कणिकला स्मूथ व गोल करून ठेवणे, जेणेकरून आपल्याला लाटता वेळेस त्रास होणार नाही. तर आपली सर्व कणिकचे गोळे बनवून तयार आहेत. तर चला मग आता आपण तंदूर रोटी बनवून घेऊयात. आता यातील एक गोळा घेऊन गोल केलेला त्याला व्यवस्थित एक वेळा हातावर चोळून घेणे. व आता आपण ही तंदूर रोटी लाटून घेऊयात. लाटण्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने तंदूर रोटी लाटून घेणे. सगळीकडून सारख्या पद्धतीने तंदूर रोटी लाटून घ्यायची, जेणेकरून ती छान बनेल. अगदी पातळही नाही लाटायची व अगदी जाडसरही नाही. नंतर त्याला आपण सगळीकडून व्यवस्थित लाटून घेऊयात. सगळीकडून तंदूर रोटी व्यवस्थित लाटून घेणे व एका आकारात लाटून घेणे, जेणेकरून आपली तंदूर रोटी छान बनेल. अगदी पातळही नाही आणि अगदी जाडही नाही, मीडियम साईजची तंदूर रोटी अशा पद्धतीने बनवून घेणे. तर तुम्ही पाहू शकतात माझी तंदूर रोटी अगदी गोल आणि सुंदर अशी बनून तयार आहे. तर चला मग आता आपण ही रोटी भाजून घेऊयात. तर मग रोटी भाजण्यासाठी सगळ्यात अगोदर गॅसवर तवा गरम करून ठेवणे व नंतर तव्यावर रोटी टाकून त्याला दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घेणे. रोटीला कमी स्पीडवर 3 ते 4 मिनिटं भाजून घेणे.
जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्या जाळीवर पण रोटी भाजून घेऊ शकता, पण मला त्याची गरज पडली नाही, त्यामुळे मी रोटी तव्यावरच भाजून घेतली. तर मग फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकतात किती सुंदर अशी आपली तंदूर रोटी बनून तयार आहे. तर मग आता तंदूर रोटी खाण्यासाठी बाहेर जायची गरज नाही, तर तुम्ही बनवू शकतात अगदी घरच्या घरी व घरच्या साहित्यात आणि अगदी कमी वेळात. तर मग फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला माझी ही तंदूर रोटीची रेसिपी? सांगायला विसरू नका व माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तुम्हाला आणखी कुठल्या अशाच रेसिपी हव्या असतील व कुठले डिशेस, कुठल्या आईस्क्रीम्स वगैरे हव्या असतील तर माझ्या प्रोफाईलला एकदा नक्की व्हिजिट करा. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ व टेस्टी डिशेस पाहायला मिळतील. आणखी भेटूया अशाच नवनवीन व टेस्टी डिशेससोबत. धन्यवाद.